मी करताय हे सगळं नाट्य चालू झालं 15 दिवसात। मध्यंतरीच्या काळात आमचा एक उमेदवार इच्छुक उमेदवार तोय पळवला त्याने, युतीचा धर्म हा नाही तरी तो केला। त्याच्यानंतर काही जणांना निरोप आले की तुम्ही आमच्यात या, पण प्रामाणिक कार्यकर्ता इकडे तिकडे गेलेला नाही, त्यामुळे त्यांनी त्यांचं खरं रूप दाखवलं। आम्हाला जे अपेक्षित नव्हतं पण आम्हाला त्यांनी गाफील ठेवलं। म्हणजे ह्यांनी कुठच्या दुसऱ्या पक्षाकडे जाऊ नये, दुसऱ्या पक्षाची युती करू नये, यासाठी आम्हाला त्याने धरून ठेवलेलं होतं। नीती आहे हे आमच्यासाठी केले, पाठीत खंजीर खुपसला, आम्हाला दिलेल्या आश्वासनाची पूर्ती केली नाही। मी शून्य मतदारांना सांगेन यावर लक्ष ठेवा, जे मित्र पक्षाला दिलेले आश्वासनं पुरी करत नाही ते उद्या तुम्हाला दिलेले आश्वासनं पुरी करतील का निवडणूक? नाही नाही, बहुजन विकास आघाडी पहिला दुसरा तिसरा नाही, बहुजन विकास हा कधी पर्याय आहे। कारण वसईमध्ये ते इतकी वर्ष इथे राज्य करतायत। आणि एक गोष्ट सांगतो, ज्या प्रकारे भाजपच्या नेतृत्वाने आमच्याशी बोलून दगाफटका दिला, तो दगाफटका बहुजन विकास आघाडीचं नेतृत्व अर्थात जितेंद्रजी ठाकूर यांनी दिला नसता। त्यांनी एकदा बोलले असते की करतो तर करतो, नाही तर पहिलं सांगितलं असतं माझ्याने होणार नाही। सत्ता जनतेच्या कल्याणासाठी जर तुम्ही करत असाल, जनतेच्या विकासासाठी करत असाल, तर ती सत्तेचं आम्ही स्वागत करतो। कोणाला तरी सत्तेतून बाहेर काढणं म्हणून सत्ता पाहिजे, हा द्वेष नको। द्वेष भावनेने जनता जवळ करत नाही। आता आपण वसईला उपस्थित आहोत। गेल्या काही दिवसांपासून जर आपल्याला माहित असेल तर महायुतीमध्ये जो आहे तो तणावपूर्वक एक वातावरण निर्माण झालं होतं। महत्वाचं म्हणजे महायुतीमध्ये दोन मोठे पक्ष आहेत, एका बाजूला भाजप पण आहे, दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रामध्ये सध्या दुसऱ्या क्रमांकावर असलेला पक्ष शिवसेना शिंदे गट आहे, त्याचबरोबर अजित पवार यांची राष्ट्रवादी देखील आहे। आणि दोन्ही पक्षाचे जे मुख्य आहेत ते उपमुख्यमंत्री आहेत, त्यामुळे दोन्ही पक्षांची ताकद देखील तितकीच महत्वाची ठरते। परंतु वसई विरारमध्ये का असं होतंय की महायुती ठरत असतानाच कोणत्याही बैठकीला अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस ही कुठेच दिसली नाही, त्यांना का जुमानलं गेलं नाही, का त्यांना बाजूला केलं गेलं? आणि काय जेव्हा जागांची समीकरणं ठरली, जेव्हा त्यांची माहिती ही ती प्रसार माध्यमांना देण्यात आली, त्याच्यामध्ये जेव्हा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा मुद्दा उठला, त्याच्यामध्ये देखील कोणताही उत्तर न देता राजन नाईक यांनी यावर टाळाटाळ केली। असं म्हटलं की ते देखील आपल्या सोबत आहेत, परंतु जागा वाटप करताना का ते सोबत नाहीयेत? 2015 मध्ये शेवटच्या निवडणुका झाल्या होत्या, जवळपास आता 10 वर्षांनंतर निवडणुका होत आहेत आणि लोकल लेवलवरती प्रत्येक व्यक्तीला जे निवडून आले त्यांना वाटत होतं की आपली वोट बँक आहे, आपल्याला संधी मिळाली पाहिजे। खास करून जेव्हा आपण महाराष्ट्रामध्ये सत्तेवर आहोत तेव्हा तर नक्की असं वाटतं। परंतु महायुतीमधून राष्ट्रवादीला वगळण्यात आलं, लक्ष त्यांच्यावर देण्यात न आलं आणि त्याच्यामुळे तर नाराजगी आणि बंड हे दोन्ही वातावरण पसरलेले आहेत। स्वबळाचा नारा घेतलेला आहे। आज आपल्या सोबत आहेत राजाराम मुळीकजी, जे एनसीपी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांचे जिल्हाध्यक्ष आहेत आणि माझे नगरसेवकही राहिलेले आहेत। त्याचबरोबर एक चांगला वोट बँक त्यांच्याकडे आहे। मग का अशा प्रकारे त्यांना दुर्लक्षित केलं गेलं? सर नमस्कार, काय सांगाल या संपूर्ण जागा वाटपाच्या समीकरणामध्ये ज्या प्रकारे अजित पवार गटाला बाजूला केलं गेलंय, काय भावना आहेत आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या? वसई विरार शहर महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर इथे मित्रपक्ष जवळ आले आणि इथे भाजपचे निवडणूक विषयीचे प्रमुख श्रीयुत आमदार राजनजी नाईक साहेब यांनी आम्हाला तसं बोलवलं। इंडोर मीटिंग 4 झाल्या, त्यावेळी त्यांनी सांगितलं की महायुतीशिवाय पर्याय नाही, आपण महायुतीने लढलं पाहिजे, तुम्ही इकडे तिकडे जाऊ नका, आपण एकत्र बसून करूया। आम्हाला वाटलं कुठेतरी लोकसभेला आम्ही मदत केली, विधानसभेला मदत केली, ह्यांना त्याची जाण आहे म्हणून ह्यांनी आम्हाला आदराने बोलून घेतलं। त्याच्यानंतर शेवटपर्यंत आमच्याकडून उमेदवाराची लिस्ट घेतली, किती उमेदवार देणार ते कमी करा, आणखी किती कमी करताय, हे सगळं नाट्य चालू झालं 15 दिवसात। मध्यंतरीच्या काळात आमचा एक उमेदवार इच्छुक उमेदवार तोय पळवला त्याने, युतीचा धर्म हा नाही तरी तो केला। त्याच्यानंतर काही जणांना निरोप आले की तुम्ही आमच्यात या, पण प्रामाणिक कार्यकर्ता इकडे तिकडे गेलेला नाही। त्यानंतर ज्यावेळी 2 प्रेस कॉन्फरन्स झाल्या, आम्ही त्यांना विचारलं, अरे हे प्रेस कॉन्फरन्स त्यांच्याबरोबर तुम्ही घेताय, आम्ही युतीचा तिसरा घटक पक्ष आहोत, मग महायुती का म्हणता? नाही ना, आम्ही तुमच्या बरोबर आहे। आणि आता शेवटची जी प्रेस कॉन्फरन्स परवाच्या दिवशी झाली शिवसेना आणि भाजपच्या बरोबर, त्यानंतर आम्ही म्हटलं अरे काय नाही, आम्ही तुमच्या बरोबर करणार आहोत, उद्यापर्यंत तुम्ही हे आहे। पण नंतर त्यांनी फोन आमचे घ्यायचेच बंद केले, ना राजनजी नाईक साहेबांनी घेतले, ना त्यांच्या जिल्हाध्यक्ष ताईने घेतले, फोन आमचे घ्यायचे बंद झालेत। आणि त्यामुळे त्यांनी त्यांचं खरं रूप दाखवलं। आम्हाला जे अपेक्षित नव्हतं पण आम्हाला त्यांनी गाफील ठेवलं।
म्हणजे ह्यानी कुठच्या दुसऱ्या पक्षाकडे जाऊ नये, दुसऱ्या पक्षाची युती करू नये, यासाठी आम्हाला त्याने धरून ठेवलेलं होतं. आम्हाला खरं रूप कळलं आणि आजपासून आम्ही सुद्धा युती तोडलेली आहे. अशा युतीची आम्हाला गरज नाही, हे आम्ही जाहीर करतो. तुम्ही वरपर्यंत हा विषय नेला, दादांपर्यंत हा विषय गेला का? त्यांचं काही ह्याच्यावर म्हणणं आहे का? आमच्या सगळ्या पक्षश्रेष्ठींना हम्म. ही गोष्ट वसई विरारमध्ये जे काय होत आहे ते माहिती आहे, त्याची आम्ही संपूर्ण जाणीव सगळ्यांना माहिती दिलेली आहे त्यांना. आणि संपूर्ण हे जे अधिकार आहेत स्थानिक लेवलला युती करणं वगैरे वगैरे, ते आमच्या पक्षाने जिल्हाध्यक्षांना दिलेलं आहे. फक्त आम्ही जे काही केलं त्याची माहिती वेळोवेळी आम्ही आमच्या पक्षश्रेष्ठींना देत असतो. कुठेतरी हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला असं वाटतंय का तुमचं दगाबाजी झालेली आहे, किंवा तुम्हाला फक्त गंडवून ठेवण्यात आलं की आपण करू नंतर मग असं बाजूला केलं गेलं? हे 100% बरोबर आहे. आम्हाला गाफील ठेवलं, आम्ही करू. मी मगाशी सांगितलं की आम्ही दुसरीकडे जाऊ नये, दुसऱ्यांची कोणाची युती वा आघाडी करू नये, यासाठी आम्हाला त्यांनी धरून ठेवलं आणि दगापटका केला. ही जी कूटनीती आहे ही आमच्यासाठी केली, पाठीत खंजीर खुपसला, आम्हाला दिलेल्या आश्वासनाची पूर्ती केली नाही. मी सुज्ञ मतदारांना सांगेन, यावर लक्ष ठेवा. जे मित्र पक्षाला दिलेली आश्वासनं पुरी करत नाही, ते उद्या तुम्हाला दिलेली आश्वासनं पुरी करतील का निवडणुकीत? निवडणूक आली की त्याने आश्वासन दिले, जसं आम्हाला दिलं, मतदाराने तेच देणार आणि हे आश्वासन पूर्ण करणार का? अशावर विश्वास ठेवायचा का? ह्याचा उद्या विश्वास ठेवून मतदान करायचं, असं मतदारांनाही मी आवाहन करतो या निमित्ताने. तुमचं म्हणणं आहे की ज्या प्रकारे तुम्ही म्हणताय की दुसरीकडे जाऊ नये म्हणून आम्हाला थांबवून ठेवलं, तर दुसरीकडे म्हणजे नेमका बहुजन विकास आघाडीकडे, शिवसेना ठाकरे गटाकडे किंवा मनसेकडे, नेमका कोणाकडे इशारा आहे तुमचा? हे बघा, युतीचा धर्म पाळावा म्हणून आम्ही युतीच्या नेत्यांशी चर्चा करत होतो. पण युतीने जर आम्हाला त्याच वेळी सांगितलं होतं की होणार नाही तुमच्याशी, तर आम्ही पर्याय शोधले असते ना. बहुजन विकास आघाडी आहे, भाजप आपला उभाटा आहे, काँग्रेस आहे. राजकारणामध्ये कोणी कोणाला अच्युत नसतं, त्यामुळे आम्ही कुठेही गेलो असतो. तुमचा पहिला पर्याय बहुजन विकास आघाडी होती का यानंतर, जर नसतंच तर? नाही, बहुजन विकास आघाडी पहिला, दुसरा, तिसरा नाही. बहुजन विकास हा कधी पर्याय आहे, कारण वसईमध्ये ते इतकी वर्ष इथे राज्य करतायत. आणि एक गोष्ट सांगतो, ज्या प्रकारे भाजपच्या नेतृत्वाने आमच्याशी बोलून दगाफटका दिला, तो दगाफटका बहुजन विकास आघाडीचं नेतृत्व अर्थात जितेंद्रजी ठाकूर ह्यांनी दिला नसता. त्यांनी एकदा बोलले असते की करतो तर करतो, नाही तर पहिलं सांगितलं असतं माझ्याने होणार नाही. हा स्वभाव आम्हाला ह्यांच्याकडून एक्सपेक्ट होता, पण ह्यांनी तसं केलं नाही. ह्यांनी पोकळ आश्वासने दिली, खोटी आश्वासने दिली आणि आम्हाला धरून ठेवलं. आणि हे जी नीती आहे ती खराब नीती आहे. जितेंद्र ठाकूरांचा पूर्वीपासूनचा, मी नगरसेवक 2005 ला झालो, तिथपासूनचा मला अनुभव आहे. हे काम होतं तर हो, नाही तर नाही. हे धाडस माणसामध्ये पाहिजे. आम्ही आदर करतो, कोणी विरोधी पक्षातला असो, कोणी आमचा मित्र पक्ष असो, स्पष्ट बोलण्याचा आदर करतो. कारण आम्हाला वारसा लागलाय माननीय नामदार अजितदादा पवारांचा, जे स्पष्ट बोलतात, काम होईल तर होतं, हो, नाही तर नाही. हे बोलण्याचं धाडस आमच्या दादांकडे आहे. ते धाडस ह्या लोकांकडे, भाजपच्या नेतृत्वाकडे नाही. भाजपच्या नेतृत्वाकडे खोटं बोल आणि मत घे, हा जो प्रकार आहे, हा प्रकार जनतेला हानी पोचेल, जनतेच्या इंटरेस्टना हानी पोचेल. हे मोठमोठी आश्वासने देतात, पण ह्या आश्वासनांची पूर्ती करतील का, हे जनतेने विचारलं पाहिजे. आता याच्यामध्ये जे तुम्ही 50 नगरसेवक जवळपास उभे करायचा तुमची तयारी आहे, हे नगरसेवक आता नेमके कोणत्या परिसरांमध्ये असणार आहेत? काही क्षेत्र तुमचे ठरले आहेत का? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे जे नगरसेवक आम्ही उभे करणार ते पूर्ण वसई पासून विरार पर्यंत, हायवेच्या परिसरातले सुद्धा, म्हणजे बोईसर विभागातले असणार आणि पश्चिम पट्ट्यातले, असे आम्ही 50 नगरसेवक उमेदवार उभे करणार आहोत. महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे महायुती काम करते, अजित पवार नेहमीच त्यांच्या प्रत्येक मीटिंगला असतात, सोबत असतात, प्रत्येक निर्णयामध्ये एक त्यांचा सहभाग असतो. आणि आज वसई विरार सारखं महानगरपालिका, जिथे एका बाजूला सगळीकडे चर्चा चालली की कसं जितेंद्र ठाकूर यांची सत्ता संपवायची आहे म्हणून महायुती एकत्र येते, तर तुम्ही आता बंड पुकारलेला आहे. किती फटका पडू शकतो भाजपला या गोष्टीचा? फटका पडणं किंवा उभरून येणं हा दुसरा गोष्ट आहे, ही दुसरी गोष्ट आहे. पण सत्ता कशासाठी पाहिजे? जनतेच्या कल्याणासाठी पाहिजे. सत्ता जितेंद्र ठाकूरांची सत्ता हिसकावून घेण्यासाठी नको. सत्ता जनतेच्या कल्याणासाठी जर तुम्ही करत असाल, जनतेच्या विकासासाठी करत असाल, तर ती सत्तेचं आम्ही स्वागत करतो. कोणाला तरी सत्तेतून बाहेर काढणं
म्हणून सत्ता पाहिजे. हा द्वेष नको. द्वेष भावनेने जनता जवळ करत नाही, ही आमची भावना आहे. माननीय आमदार राजनजी नाईक साहेबांनी प्रत्येक वेळी आमच्या दादांचं नाव घेतलंय, अजितदादांचं, आणि महायुतीत दादांच्या पक्षाचा समावेश आहे. पण आता माननीय आमदार राजनजी नाईक यांना महायुती मोडण्याचा नैतिक अधिकार नाही, दादांचं काम सांगण्याचा नैतिक अधिकार नाही, कारण दादांच्या पक्षाला त्यांनी सापत्य करून बाहेर काढलेलं आहे. त्यामुळे जनतेने ही महायुती नसून ही अर्धवट युती आहे असे संबोध आहे. शिंदे गटाचे ज्या प्रकारे जागा आल्या म्हणजे पालघर आणि डहाणूमध्ये एक चांगला विजय त्यांना मिळाला. त्याच्यानंतर शिंदे गटाकडून 45 जागा मागण्यात येत होत्या वसई विरारमध्ये. आधी 50 ची मागणी होती, नंतर ते 45 वर आली. नंतर थोडीफार का असेना आता जेव्हा त्यांना 24 जागा मिळाल्या तरी त्यांची अजून 5 जागा आहेत, त्याच्यावर तिढा सुटत नाहीये. मग त्यांची 30 जागांची एकूण मागणी आहे, ती देखील पूर्ण होत नाहीये. मग का असं होतंय? प्रत्येक वेळी इतर पक्षांना दाबून ठेवायचं, कुठेतरी हा भाजपचं राजकारण आहे का? मला वाटतं मला भाजपचं राजकारण आता कळलं ते लवकर कळलं. शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांना सुद्धा, ते माझे मित्र आहेत, शिवसेनेच्या नेतृत्वांचा मी आदर करतो, त्यांना सुद्धा थोडंसं उशिरा कळेल भाजपची खेळी. तोपर्यंत त्यांना मी शुभेच्छा देतो. धन्यवाद सर. जसं की आपण पाहिलं की पालघरमध्ये एक दणदणीत विजयानंतर देखील शिंदे गटाला पण कुठेतरी जागांसाठी जे आहे ते वाट पाहावी लागते, सतत मीटिंग्स कराव्या लागतात. आज 5 दिवस झालेत, सततच्या चर्चा होत आहेत, पण जागांचा तिढा अद्यापही सुटत नाहीये. महायुतीची घोषणा झाली, पण जसं राष्ट्रवादी काँग्रेसचं म्हणणं आहे ही महायुती नसून ही अर्धवट युती आहे. त्याच्यामुळे महानगरपालिका निवडणुकांमध्ये एका बाजूला जिथे महाविकास आघाडीतून उभाटा बाहेर पडलेली आहे, आता इथून एनसीपी बाहेर पडलेली आहे, मग वेगळी समीकरणं जुळायला सुरुवात झाली. बहुजन विकास आघाडी आणि भाजपा यांच्यामध्ये एकूण एक मुख्य लढाई असली तरी पण मनसे आणि काँग्रेसची जशी साथ बहुजन विकास आघाडीला आहे तशीच शिंदे गटाची साथ भाजपला आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेसची पण गरज त्यांना पडू शकली असती, कारण यांच्याकडे एक चांगला वोट बँक होता. तरी देखील तो नकारून कुठेतरी आता महायुती, जसं महायुतीची आता समीकरणं झाली आहेत, महायुती ही कशा प्रकारे लढते, किती ताकदीने उतरते पाहण्यासारखं असेल. आणि एनसीपीची नाराजी आणि त्यांचा बंड आणि ज्या प्रकारे त्यांना बाजूला डावलण्यात आलेलं आहे ते किती नडतं हे देखील पाहण्यासारखं असेल. धन्यवाद.